तुम्हाला माहिती आहे, पुण्यातला मानाचा पहिला गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अनोखं नातं आहे. तसं झालं असं, छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी 1636 साली पुण्यामध्ये लाल महाल बांधलेला होता आणि याच काळामध्ये त्यांनी जिजामाता आणि बाल शिवाजी यांना सुरक्षेच्या कारणामध्ये पुण्याला पाठवलेलं होतं. पुण्यातल्या भग्न मंदिराचा जीर्णोद्धार करताना जिजाऊंनी कसबा गणपती मंदिराची स्थापना केली. असं सांगितलं जातं की जिजाऊंना स्वप्नामध्ये गणपतीने दृष्टांत दिला आणि त्यानुसार त्यांनी या गणपतीची स्थापना केली. 1640 ते 1642 या कालावधीमध्ये घडलेली ही घटना पुण्याच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली. त्यानंतर जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्याचा अंकुर या भूमीमध्ये पेरला आणि कसबा गणपती हा त्या स्वप्नांचा साक्षीदार बनला. पुढे याच लाल महालामध्ये महाराजांचं बालपण गेलं. त्या काळी महाराज नियमित कसबा गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी यायचे. प्रत्येक मोहिमेपूर्वी महाराज याच कसबा गणपतीचं दर्शन घ्यायचे आणि मग मोहिमेवरती जायचे. त्यांच्या मावळ्यांना सुद्धा या गणपतीचं दर्शन घेण्याची प्रथा होती आणि त्यामुळे याच कसबा गणपतीच्या आशीर्वादाने स्वराज्याच्या प्रत्येक लढाईमध्ये शिवरायांना यश मिळालं अशी श्रद्धा आहे.